गुजरातमध्ये प्रसिद्ध असा असणारा आज आपण गुजराती पदार्थ बघणार आहोत। खूप साध्या सोप्या पद्धतीने आज आपण खांडवी म्हणजेच त्याला सुरईची वडी देखील म्हटलं जातं ती करणार आहोत। ही तुम्ही पहिल्यांदा जरी करणार असाल तर न बिघडता अगदी तुम्ही सहज बनवू शकाल। इतकी सोपी रेसिपी आहे ना, अगदी तुम्हाला सुटसुटीत सांगितले आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा। बऱ्याच वेळेस काय होतं, सुरईची वडी करायचं म्हटलं की नीट होईल नाही होईल, तर आज मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत। ते जर तुम्ही फॉलो केल्या तर पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला सुरईची वडी जमेल। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठ्या 1 कप एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप रवा घालायचा आहे। रवा घातल्यामुळे छान पिठाला बाइंडिंग येतं, वडी अजिबात बिघडत नाही। मग रोल करताना वडी अजिबात बिघडत नसल्यामुळे आणि तुटतही नाही, त्यासाठी आपण आज रवा घालणार आहोत। तर इथे मी 1 कप एवढं दही घेतलेलं आहे, फ्रेश दही घ्यायचं। आणि इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून आणि 1 इंच अद्रक तुकडा। आणि इथे मी हिंग घातलेला आहे चिमूटभर असा। हिंगामुळे छान अशी टेस्ट येते आपल्या सुरईच्या वडीला। आणि इथे चवीनुसार मीठ टाकायचं आणि सुरुवातीला पाणी न टाकता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे मिक्सरला। आणि इथे मी 1 कप एवढं पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा आणखीन एकदा फिरवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये बंद चालू करून। इथे मी आता 1 ते 2 मिनिट याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं। हे आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे, म्हणजे आलं हिरवी मिरचीचे तुकडे जे पिठात राहणार नाहीत। आणि असं गाळून घेतलं म्हणजे बारीक आपल्याला जे पीठ मिळतं हे तर तुम्ही पाहू शकता, हे असं पीठ झालेलं आहे। असंच याला आता आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही। आता ह्याला मिक्स करून घेऊयात। तर या मिश्रणाला आपल्याला अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान आपल्याला फुगेल। आता इथे अर्धा तास देखील झालेला आहे, तर पीठ देखील छान फुगलेलं देखील आहे। आता या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची, म्हणजे कलर छान येतो सुरईच्या वडीला याच्याकरता। आणि हळद आहे ती छान मिक्स करून घ्यायची। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील टाकू शकता पीठ ज्यावेळेस बारीक करणार आहे त्यापेक्षा। आणि ते रवा देखील छान फुगलेलं देखील आहे। पाण्याचा अंदाज घेऊनच घालायचं पीठ, जे जास्त पातळ ठेवू नका। पीठ जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही ठेवायचं। आज आपण सुरईची वडी पीठ शिजवून न घेता थोडं पीठ आहे ते प्लेटमध्ये घालून वाफवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी स्टीमरच्या प्लेटला तेल लावून घेतले। इथे मी स्टीमरच्या 2 प्लेट घेतलेल्या आहेत, तुम्ही या ठिकाणी ताट देखील घेऊ शकता आपण। आता इथे आणि कढईमध्ये देखील वडी वाफवू शकता। आता इथे आपल्याला करायचं, तेल लावून घेतल्यानंतर जे आपण पातळ मिश्रण करून घेतलं होतं ना, ते घेतलेलं घालायचं आपल्याला 1 ते 1.5 पळी हे मिश्रण घालते। तर या पिठाला एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे खूप जास्त पीठ घालायचं नाही ह्याच्यामध्ये, मग नाही तर वडी जाड होते। आता इथे दुसऱ्या प्लेटमध्ये देखील मी हे मिश्रण घालून घेत आहे। जास्त पण घालायचं नाही, म्हणजे जास्त जर घातलं तर वडी आपली सुरईची वडी म्हणजे खांडवी जी आहे ती जाड होते। याच्याकरता 1 ते 1.5 पळी घालायचं, म्हणजे तुमची पळी कशी आहे त्यानुसार, छोटी मोठी त्यानुसार तुम्ही घालू शकता। आता इथे आपले 2 प्लेट रेडी देखील झाले आहेत। इथे मी पाणी देखील उकळत ठेवलं होतं स्टीमरमध्ये, लगेच साईडला स्टीमर देखील पाणी उकळलेलं आहे। आता ह्या स्टीमरच्या प्लेट देखील आहेत मिश्रण टाकलेलं, ते प्लेट आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत 2। जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर 1 कढई घ्यायची, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि प्लेट घ्यायची आपली, ताट घ्यायचं, त्याला तेल लावायचं आणि हे मिश्रण ओतायचं आणि कढईमध्ये ठेवून द्यायचं। तुमचं वाफवून छान होऊन जाईल। आता ह्याला झाकून ठेवून आता आपल्याला ही वडी जी आहे वाफवून घ्यायची, 4 ते 5 मिनिट वाफवून घ्यायचे ह्याला। तर 4 मिनिट झाले आहेत, तर मिश्रण बघू शकता हे मिश्रण छान सेट झालंय आणि हाताला चिटकत देखील नाही आहे, बघू शकताय, म्हणजे व्यवस्थित स्टीम झालेलं आहे। ही प्लेट आता खाली काढून घ्यायची आणि इथे कपड्याने काढायची व्यवस्थित अशी, कारण गरम आहे त्यामुळे चटका देखील बसू शकतो हाताला त्याच्याकरता। आता ह्याला थंड करून घ्यायचं। आता हे मिश्रण मी थंड करून घेतलेलं आहे। आता सुरीने आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला ज्या आकाराची वडी पाहिजे छोटी मोठी त्यानुसार तुम्ही मार्किंग करून घ्यायचे उभ्या आकारामध्ये, तर इथे मार्किंग देखील करून घेतलेली आहे सुरीने।
तर इथे मी सुरीने असं कट करून घेतलं सुरीने किंवा उलथण्याला ह्याला उचकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला रोल करायला सोपं जातं आणि हाताने याचा रोल छान होतोय। बघू शकता तुम्ही अगदी पातळ मस्त देखील वडी सुरईची वडी बनवून तयार झालेली आहे। ह्याला खांडवी देखील म्हणतात। आता दुसरी देखील तुम्हाला वडी काढून दाखवते। बघू शकता तुम्ही अगदी पातळ मस्त बनवून तयार होते। चकाकी देखील मस्त आलेली आहे आपल्या सुरईच्या वडीवरती। अशी रोल करून घ्यायची। बघू शकताय अगदी मस्त बनवून तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही एकदम पातळ मस्त सुरईची वडी झालेली आहे। त्यासाठी स्टीम करताना मिश्रण आहे ते आपण प्लेटमध्ये तेल लावल्यानंतर अगदी 1.5 पळी टाकायचे। जास्त पातळ थर करायचा म्हणजे जाड होत नाही वडी याच्याकरता। बघू शकताय मस्त बनवून रोल होतोय आणि तेल लावल्यामुळे काय होतं चिटकत देखील नाही वडी, त्याच्याकरता तेल लावायचं व्यवस्थित। जर तुम्ही पहिल्यांदा सुरईची वडी करायला घेत असाल तर तुम्ही खात्रीपूर्वक न बिघडता ही सुरईची वडी बनवू शकता। इथे मी सुरईच्या वड्या देखील रोल करून घेतल्यात। आता आपण तडका करायला घेणार आहोत। तर इथे मी साधारण 1.5 पळी कॅटलीची पळी तेल टाकलेलं आहे। अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे फोडणी छान बसते। आणि कढीपत्त्याचे पानं टाकायचे, थोडीशी कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या टाकायचे कट करून अशा छोट्या छोट्या आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं। इथे आपली फोडणी देखील तयार झालेली आहे। गॅस बंद करून टाकायचा। आता इथे आपण सुरईच्या वड्या ज्या रोल करून घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये याच्यावरती आपल्याला फोडणी द्यायची। या पद्धतीने चमच्याने टाकायचे। इथे आपण रवा घातल्यामुळे आपलं छान बाइंडिंग आलं वडीला आणि अजिबात बिघडत नाही वडी, मग छान रोल होतो। याच्याकरता आपल्याला रवा टाकायचा। अजिबात न बिघडता न तुटता ही वडी तयार झालेली आहे, त्यासाठी इथे रवा वापरायचा। इथे मस्त आपली वडी देखील बनवून तयार झालेली आहे सुरईची वडी। तर इथे आपली सुरईची वडी बनवून तयार झालेली आहे न बिघडता। तुम्हाला खात्री देते 100% तर तुमची वडी अजिबात बिघडणार नाही। मस्त बनवून सुरईची वडी बनवून तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही। ही सुरईची वडी खायला एकदम मस्त अप्रतिम चविष्ट लागते, खमंग आणि चविष्ट लागते। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।